राहुल न्यू बॅटर आपण पाहतोय. राहुलचं आता संघामध्ये आगमन झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण रामकृष्ण काकडेचं देखील संघामध्ये आगमन झालेलं आहे. पॉवर प्ले स्पेशलिस्ट तो बॉलर आहे ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल, व्हाट अ शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट, बॉल सीमा पार, वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलनं चौकार. मनोज घाटालच्या बॅटमधून चौकार आला. व्हाट अ स्टार्ट, जबरदस्त सुरुवात एवही संघासाठी करत असताना. व्हेरी गुड बॉलिंग. रामकृष्णचा हा बॉल थोडीशी जागा बनवत होता बॅटर, हे पाहिल्यानंतर बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल. चौकारानंतर पुन्हा एकदा बॉलर पलट वार करतोय. रामकृष्ण काकडे, वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनियर फ्रॉम आमनेपाडा, एक अनुभवी क्रिकेटर आहे आमनेपाडा गावातील. दरम्यान आपण पाहतोय श्रीकांत तरे ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, ज्यांच्या सौभाग्यवती माया तरे या विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. यावेळेला बॅटची आतली कडा लागलेली आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला आणि एकच धाव त्या दरम्यान पूर्ण झालेली आहे. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 5. राहुल च्या विषयी भरपूर चर्चा सुरू होती. पहिल्या सामन्यामध्ये योगेश पाटील यांनी सांगितलं की राहुल सध्याच्या घडीला लेदर बॉल क्रिकेट जास्त प्रमाणात खेळतोय आणि कुठेतरी नक्कीच आपल्या गावाचं नाव, आपल्या भिवंडीचं नाव मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये तो करेल ह्या सदिच्छा, ह्या शुभेच्छा आपण त्याच्या पाठीशी देऊया, कारण आता ती गरज आहे. तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटच्या सोबतीला लेदर बॉल क्रिकेट खेळणंही गरजेचं आहे. भले आपण पाहतोय की टेनिस बॉललाही फार मोठा आता ग्लॅमर आलेला आहे. ISPL सारखी सर्वात मोठी स्पर्धा, स्ट्रीट टू स्टेडियम, गल्ली ते स्टेडियम, गल्ली ते दिल्ली असं ब्रीद वाक्य आहे. ज्या स्पर्धेचं यावेळेला बॅटची आतली कडा होती, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेऊन बॉल बिहाइंड विकेट गेला आणि तिथे डॉट चेंडू आलेला आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु रामकृष्ण सांगतोय कच्च्या गुरुचा चेला नाही, ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केलेली आहे. पुन्हा एकदा रामकृष्ण, तो यावेळेला लॉफ्ट केलेला आहे, हवेमध्ये बॉल आहे, मिड ऑनचा क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेट पर्यंत आला, झेल त्यानं पकडलेली आहे आणि अखेर या ठिकाणी पहिला धक्का लागतोय गावदेवी स्पोर्ट एवईला. राहुल बाद. गोलंदाजी करतोय आणि आपण बघितलेलं आहे ALPL आता थोड्याच दिवसांनी पुन्हा एकदा आमने लोणार प्रीमियर लीग सर्वांच्या भेटीस येणार आहे. दिनांक 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान ती स्पर्धा होणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तुम्हाला लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याचं ऑप्शन होणार आहे, त्यासाठी फॉर्म पहिल्यांदा तुम्हाला फिलअप करावे लागतील. जानेवारीमध्ये ऑप्शन सेरेमनी होणार आहे. सर्व खेळाडूंना विनंती करतोय, मागचं पर्व सक्सेसफुली संपन्न झालं, हनुमान तरे यांच्या संघानं ते पर्व जिंकलं आणि रामकृष्ण काकडे त्या आयोजन समितीमधील मेंबर आहेत, म्हणूनच मी पुन्हा एकदा रिमाइंड तुमच्या समोर केलं, कारण ते सध्या गोलंदाजी करतात. लखन यांचा कॉल देखील येऊन गेला की स्पर्धेची जाहिरात व्हायला हवी आत्तापासूनच, कारण मागच्या पर्वामध्ये ज्या पद्धतीने यश मिळालं त्या स्पर्धेला अशा निरंतर स्पर्धा ALPL व्हाव्या. 6 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं येथे संपलेला आहे. सरपंच चषकाचा पहिला दिवस पण आपण पाहतो यशस्वीरित्या संपण्याच्या वाटेवरती, मार्गावरती आहे. सोनालीच्या या क्रीडांगणावरती बालगोपाल सोनालीपाड्याची बऱ्याच वर्षांपासून स्पर्धा आपण बघत आलेलो आहे. योग्य जी स्पर्धा होत असतात, एक वर्ष स्पर्धा झाली, दुसऱ्या वर्षी बंद झाली, एक वर्षी स्पर्धा झाली, दुसऱ्या वर्षी बंद झाली, तिसऱ्या वर्षी बंद झाली, परंतु स्पर्धेचं सातत्य टिकवणं हे फार कठीण असतं. मला वाटतं की बालगोपाल सोनालीपाडा नवोदित संघ तयार झाला आणि संघ तयार झाल्या स्पर्धा आयोजन करायला सुरुवात केली. फार कठीण काम असतं स्पर्धा भरवणं, सर्वांना एकत्रित होऊन काम करावं लागतं. युनिटी, एकता, अखंडता या स्पर्धा किंवा कुठलाही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी तुमच्यामध्ये मॅन पॉवर असणं गरजेचे असते. सन्मान्य आकाश तरे
आणि अक्षय पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. माझे उपसरपंच अक्षय पाटील साहेब सध्या त्याच लॉग हिट, जबरदस्त फटका, पहिल्या मॅचचा हिरो इथेही चमकतोय आणि पहिल्या चेंडूवरती त्यानं पाठवलं बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. फटका, ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर, ऑप्शनच्या बाहेर आला, स्लॉक स्वीप खेळायचं होतं करतो स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु बॉल आला बिहाइंड द विकेट. रिझल्ट जो हवा होता तो मिळाला, ते महत्वाचं आहे. 4 धावांनी स्कोर पुढे सरकलं. ऑन स्क्रीन अक्षय पाटील यांना दाखवलं जात आहे, माझे उपसरपंच ग्रामपंचायत सोनाले आणि त्याचबरोबर श्रीकांत जितरे यांना देखील VIP डायसवर दाखवलं जात आहे. विद्यमान सरपंच पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, खराब चेंडू आहे, फुल टॉस बॉल आणि पंचांनी हात बाहेर काढलेला. यस, बीम और नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी येतोय. 1+1 2 धावा आता तिथे जोडल्या जातील. पहिलं षटक फार सुंदर होतं, परंतु संकेत यावेळेला खराब सुरुवात करताना दिसलेल्या. पहिल्याच बॉलवर 6 रन्स त्याने खर्च केलेले आहेत आणि धावा आहे धावफलकावरती 12. आकाश तरे साहेब देखील नुकतेच आपण पाहतोय व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत. या पुढचा बॉल आता फ्री हिट असेल. फ्री हिटचा सामना करेल फलंदाज मनोज घाटाल. घाट का पाणी पिया है मनोज घाटालने. मोठ्या मोठ्या संघांमधून मनोजला आपण खेळताना बघितलेलं आहे, भिवंडीच्या शहरी क्रिकेटमध्ये आणि भिवंडीच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये. मला आजही आठवते गोरसई बी संघाला ज्या वेळेला एवईनं पराभूत केलं होतं, कमाल केली होती आणि खूप जल्लोष एवई संघाचा, एवईकरांचा पोगावच्या मैदानावरती बघायला मिळाला होता. कारण महाराष्ट्रामध्ये गोरसई बी असं नाव आहे ना की त्या संघाला पराभूत केल्यानंतर जो आनंद प्रत्येकी संघाला मिळतो तो आनंद गगनात मावेन असा. याचं कारण काय तर त्या संघाचे प्रतिस्पर्धी नाहीत, विरोधक नाही आहेत, कारण ती महाराष्ट्रातील नंबर 1 टीम आहे आणि सर्वांचं स्वप्न असतं की एका टॉप टीमला आपण पराभूत करावं. का तर आपला आत्मविश्वास वाढावा. धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकत असताना 2/14 या आकड्यावरती. 14 रन्स. फार मोठ्या प्रमाणात भिवंडीमध्ये क्रिकेट सुरू आहे. काल रजनी स्पर्धा पार पडली भादवडच्या मैदानावर. कासार वडवलीनं ती स्पर्धा जिंकली. भिवंडीची ट्रॉफी पुन्हा भिवंडीच्या बाहेर गेली. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. हे असं ज्या वेळेला ऐकायला मिळतं त्यावेळेला फार दुःख होतो, कारण भिवंडीमध्ये अनेक दिग्गज संघ आहेत, परंतु बऱ्याचशा संघांमध्ये आता तालमेलची कमतरता पाहायला मिळाली आहे. जो बॅलन्स संघामध्ये असणं गरजेचं तो दिसत नाहीये. यासाठी पुन्हा प्रत्येकाने एक होऊन खेळणं गरजेचं असेल. पर्टिक्युलर नावं इथून घेणं चुकीचे आहेत. 14 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला आपण पाहतोय ड्राइव्ह करण्यात आला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होतोय वेगानं. लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवरती आलेला आहे. सेकंडचा कॉल इथे होतोय आणि 2 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना गावदेवी नांदकर संघाचा कॅप्टन आपण इथे संपर्क साधायचा. इट्स ओके. आपण ड्रॉ टाकणार आहोत. नांदकर आणि विजयी अशा 2 चिठ्ठ्या टाकणार आहोत. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, हाफ ट्रॅकर ऑन साइडला, पॅरलल स्ट्रोक, ताकद आहे फटक्यामध्ये, फ्लॅट सिक्सर मनोजच्या बॅटमधून. गुड शॉट. स्क्वेअर लेगच्या बाहेर. बावीसावा धावफलकावरती 22 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पंच केलेला आहे. व्हॉट अ शॉट. अप्पर कट बॉलला पाठवलाय गली रिजन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हा फटका होता विथ द स्विंग, विथ द बाउन्स एक्झिक्युशन, अपर कट, व्हॉट अ शॉट. 4 रन्स. चौकार मनोजच्या बॅटमधून बघायला मिळाला. षटक क्रमांक 2 पूर्णपणे आपल्या नावी केलं गावदेवी स्पोर्ट एवईनं आणि 2 षटकांच्या अखेरीस 26 धावा धावफलकावरती लागल्या.
26 for the loss of one important wicket. अंतिम षटक गोलंदाजी यावेळेचा चेंडू आपण पाहतोय हवेत होता बॉल परंतु काकडे या ठिकाणी मिस्टेक करतोय रामकृष्णच्या हातामधून झेल निसटलेला आहे आणि स्ट्राइक आता पुन्हा रोटेट झालेली आहे जो अक्षरशः बरसलेला आपण पाहतोय मनोज घाटल 19 धावांवर फलंदाजी करतोय त्याच्याकडे पुन्हा स्ट्राइक एंड एका धावेने धावसंख्या 27 27 runs for the loss of one wicket. Over the wicket पुन्हा एकदा यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल पूर्णपणे फॉलो केले बॅटरला ड्राइव्ह करण्यात आला विशेप मध्ये एकदा मिळाली सेकंडचा कॉल आहे थ्रो कीपर एंडला जरूर आला परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या मनोजनं स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारलेली आहे रिस्पॉन्सिबल खेळ तो सध्या करत असताना धावसंख्या 29 धावा त्यांना ठाऊक आहे की ग्रीष्मा 11 आमनेपाडा या सीझन मध्ये चांगल्या फ्लो मध्ये फलंदाजी करतात चांगल्या फ्लो मध्ये खेळतात दॅट्स वाय त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला चॅलेंज सेट करायचं असेल तर चांगली टोटल बनवणं गरजेचे आहे 29 धावा सध्या धावफलकावरती बनवण्यात आलेल्या आहेत आणखी 4 बॉल शिल्लक आहेत डावामधील अंतिम षटक आहे लॉफ्ट केलेला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचणार का नाही पोहोचू शकत आणि बॉल सरळ निघून जातो एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर मनोज घाटलच्या बॅटमधून षटकार जे षटकार आणि धावसंख्या 35 रन्स पुन्हा एकदा इनसाइड आउट पुन्हा कॅच ड्रॉप काकडे क्या कर रहा है वहां पर परंतु काल काय झेल पकडली होती लाजवाब आज काय झालेलं आहे मला वाटतं आज थोडंसं डिप्रेशन मध्ये आहेत पडद्याच्या मागे बसायचं मेयर इलेव्हन बापगाव चला 2 ते 3 खेळाडू समजदार आहेत ते मागे गेले काहींना आता आमचा आवाज नसेल ऐकायला आला यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय कॅप मधून क्रॅकिंग स्ट्रोक व्हाट अ शॉट मैदानाला गुदगुल्या करत बॉल सरळ सीमारेषेला धडकतोय चौकार चौकाराच्या साह्याने धावसंख्या 40 वर समीर मागच्या सामन्यामध्ये चमकला होता समीर हवा का झोका नाम में दम है धावसंख्या 40 रन्स दोन्ही संघांचे 12th मॅन आहेत आमच्या सोबत ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि गावदेवी येवई आपण ड्रॉ त्या ठिकाणी करणार आहोत परंतु एक चेंडू शिल्लक आहे आणि नांदकर संघाचे खेळाडू व्हाट अ शॉट क्या बात है जबरदस्त फटका स्लॉक स्वीप षटकार समीरच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवर आला आणि धावा झाल्या 3 षटकांच्या अखेरीस 46 धावा 47चं लक्ष्य पार करावं लागेल ग्रीष्मा 11 आमनेपाडाला ही लढत जिंकण्यासाठी तर या ठिकाणी आपण ड्रॉ टाकणार आहोत चला तर नांदकर संघाचे कॅप्टन मोरेश्वर सुतार या ठिकाणी आहेत आणि दोन्ही संघाचे 12th मॅन या दोघेही या पुढे यायचं या ठिकाणी आपण ड्रॉ टाकत आहोत जी पहिली चिठ्ठी निघेल ती आजच्या लॉट्स मधील शेवटचा सामना खेळेल
आणि जी चिठ्ठी खाली राहील मी सरपंचांना विनंती करतो श्रीकांतजी तरे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते लकी ड्रॉ इथे ओपन करायचं आहे. बाय असेल बघा ती चिठ्ठी उचललेली आहे तिला बाय असेल आणि जी खाली चिठ्ठी आहे तिच्यासोबत मेहर 11 बापगाव हा संघ खेळेल. इट्स ओके. बघूया ड्रॉ कोणाला मिळतोय. क्या बात आहे. विजेता संघाला या ठिकाणी बाय मिळालेले आहे. अर्थातच सामना होणार आहे. चला बापगाव संघ कर्णधार आणि नांदकर. चला टॉस करतो. बापगाव संघ कर्णधार आणि त्यांच्या विरोधात नांदकर अशी लढत आपल्याला आता बघायला मिळेल. बापगाव संघ कर्णधार टॉस साठी या. नांदकरच्या विरोधात बापगाव अशी लढत आता यापुढे तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच योगेश पाटील आता चालू सामना एक नाही तर 2 सामने आहेत असं समजून आता खेळावं लागेल कारण जो जिंकणार आहे तो थेट क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल. सन्माननीय महेश पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हो अगदी आपण बरोबर सांगितले योगेशजी की एक विजय नाही तर 2 विजयांसाठी हा विजय महत्वाचा आहे. बघूया कोण मिळवते विजय आणि कोणाचा होतोय पराजय. ऐकूया पुन्हा एकदा योगेश पाटील यांच्या सुमधुर आवाजामध्ये दुसरं सत्र. चला मेयर 11 बापगाव संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. आजच्या दिवसातील आपण सेकंड लास्ट सामन्याची नाणेफेकी इथे संपन्न करतोय कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून चालू सामन्यातील विजेता संघ आजच्या दिवसाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल कारण त्याच्या पाठीमागे थोडीशी आपल्याला लक फॅक्टर पाहायला मिळाली. परंतु जिंकेल कोण ग्रीष्मा 11 आमनेपाडा की आई गावदेवी येवई आपल्याला थोड्या वेळाने मात्र त्याचा उत्तर अगदी प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. परंतु या ठिकाणी आपण जर चालू सामन्याचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी पाहिली आपण रामकृष्ण काकडेच्या माध्यमातून कारण 6 धावा त्याने फक्त खर्च केल्या होत्या. गडी एक बाद केला होता आणि दुसऱ्या षटकामध्ये या संकेतनं मात्र खूप वाईट संकेत दिले आपल्या संघाला. त्याने 20 धावा खर्च केल्या आणि मग रोहनने सांगितलं की संकेतने 20 खर्च केल्या तर मी कमी का खर्च करू. त्याने 20 धावा खर्च केल्या आणि एकूण 46 धावा संख्येपर्यंत मात्र यवई संघ मजल मारू शकला. तुषार या ना थोडंसं लवकर या कारण पाहुणे आमचे आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत आणि या सामन्याची नाणेफेकी आपण इथे संपन्न करीत आहोत पाहुण्यांच्या शुभ हस्ते. चला मुरेश्वर सुतार या आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करू. धावता पाठ करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओ पहिल्या चेंडूवरती जबरदस्त लेत रोहन जाधव आणि संकेत पाटीलची जोडी पाहिली आपण आणि षटकाला सुरुवात केली मनोज घाटाळनं. चला आपण नाणेफेकी तिथे त्वरित संपन्न करतोय आणि हा मान माजी उपसरपंच सन्माननीय अक्षय शेठ पाटील मागच्या पर्वामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आमच्या सोबतीला जोडले होते कुमार अक्षय शेठ पाटील. क्या बात आहे. म्हणजे यावर्षी कर्तव्य आहे असं म्हणावं लागेल आणि त्याच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतो. आणि या ठिकाणी विकेटचं पतन आजच्या दिवसातील सेकंड लास्ट सामना नांदकर विपक्ष बापगाव. टॉस जिंकलाय नांदकर संघानं. हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा आहे दोन्ही संघाच्या माहितीसाठी आणि या निर्णय असेल गोलंदाजी. इट्स ओके. शून्यावरती विकेटचं पतन झालं. रोहन जाधवनं आज भरपूर या सामन्यामध्ये निराशजनक कामगिरी केली. गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र त्याच्याकडून चांगला परफॉर्मन्स झाला नाही आणि धावांचा पाठला करत असताना मात्र त्याच्यावरती थोडंसं दडपण आपण पाहिलं आणि पाहू शकाल शून्यावरती तो मात्र बाद झाला. कारण या ठिकाणी पाहिलं तर सलामीवीरमध्ये थोडंसं चेंजेस पाहिले आपण. कारण सातत्याने गुणेश पाटील हा फलंदाज सलामीवीर म्हणून येत असायचा. परंतु इथे रोहनला संधी दिली गेली परंतु रोहनने त्या संधीचं सोनं केलं नाहीये आणि आता मात्र या ठिकाणी गुणेश पाटील आलाय 3ऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. मनोजला मिळणारी पहिली सफलता पाहायला मिळाली. हो दूरवरून फटका केला जातोय. चेंडू पडले तर बाहेरच्या दिशेने निघून गेला. पंचाची दोन्ही समांतर वाईटचा इशारा. अवंतर धावणे संघाचा अकाउंट तिथे मात्र ओपन केला जातोय.
लक्ष खूप मोठं आहे. 18 चेंडूमध्ये तुम्हाला 37 धाबा जोडायच्या आहेत. म्हणजे इथे मात्र तुम्हाला हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. ज्याप्रमाणे आपण एखाद्या युट्यूबच्या माध्यमातून एखाद्या झालेल्या सामन्यांचं हायलाईट क्रिकेट पाहतोय, त्याप्रमाणे तुम्हाला खेळ इथं करावा लागेल. हो, सुंदर फटका, परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक होते, चांगलं क्षेत्ररक्षण. पण ज्याप्रमाणे गोलंदाजी मनोज घाटाळ करतोय त्या अनुषंगाने फिल्डिंग डिपार्टमेंट सजवलेलं आहे. ऑफ साईडला पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे, गलीमध्ये एक फिल्डर आहे, शॉर्ट कव्हर पॉईंटला एक फिल्डर पाहू शकाल, अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे, वायडिश लॉंग ऑफला एक फिल्डर देण्यात आहे. आणि ऑन साईडला जर पाहिलं आपण तर मिड विकेट आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे आणि मिड ऑन आहे. अशी ही व्यूहरचना पहिल्या ओव्हरमध्ये रचली गेली यवई संघाच्या वतीनं. रिव्हर्सचा फटका, कारण आपण पालिके सरळ पाणी धावा येत नाहीत, त्यामुळे गुणेश पाटील थोडस वेगळा काहीतरी तिथे करण्याचा प्रयत्न केला, अल्टी फटके फटका करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर पाहिलं तर इन स्विंग डिलिव्हरी तिथे पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क नाहीये. म्हणजे आतापर्यंत बॅटच्या स्वरूपात एकही धाव मात्र फलंदाजांना मात्र जोडता आली नाहीये. एक जी धाव पाहिली आपण ते एक्स्ट्राच्या स्वरूपात, वाईटच्या स्वरूपात आली. चांगला स्पेल पाहतो या पहिल्या ओव्हरमध्ये. हो, डिफेन्सिव्ह स्ट्रोक तिथे मात्र संधी निर्माण झाली होती, परंतु थोडीशी फलंदाजाला दुखापत सुद्धा झालेली आहे. प्लीज थोडीशी पाण्याची तिथे मात्र पूर्तता करा प्लीज.
चला सर्व काही सुरळीत आहे. पुन्हा मात्र या ठिकाणी खेळाला आपण सुरुवात करीत आहोत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर एक गडी बाद 2 आणि आता विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 45 धाबांची आवश्यकता आहे. सुंदर कामगिरी पहिल्या षटकामध्ये मनोज घाटालच्या वतीने फार मिळाली. थोडंसं खेळ सुद्धा थांबला गेला होता, परंतु आता मात्र सर्व काही सुरळीत आहे. संघ पाहिलं तर ग्रीष्म मैलून आवडेपाडा संघ थोडासा भागफुटला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु गुणेश पाटीलकडे ती क्षमता आहे. जर गुणेश पाटील आपल्या रिधम मध्ये जर आला तर मात्र या ठिकाणी या सामन्याचं मात्र चित्र तो बदलू शकतो आणि त्याच शैलीने त्याला मात्र इथे खेळावं लागेल. गोलंदाज सज्ज होते दुसऱ्या षटकासाठी. राहुल शॉर्ट पिच चेंडू बॅटची कडा या स्कॉट बिहाइंड आणि या ठिकाणी पाहू शकाल गुणेश पाटीलवरती भरपूर काही अपेक्षा होत्या, परंतु त्या निराशा होत असताना दुसरा धक्का लागत असताना टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. चेंडूने बॅटची कीज केली आणि पाहू शकला इस्ती रक्षकाने मात्र त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे कुठल्याही प्रकारचं चुकीचं कार्य केलं नाहीये. जसा त्यांनी चेंडू कॅरी केला, पंचांकडे लाऊड अपील केली आणि पंचाने लगेचच कुठल्याही मनामध्ये शंका दाखवत असताना फिंगर ऑफ केला आणि अखेर शून्यावरती पहिला गडी बाद झाला होता आणि पाहू शकला दुसऱ्या 2 धावसंख्येवरती आता हा दुसरा गडी बाद झाला आहे. गुणेश पाटील ज्यांनी आपल्या संघासाठी फक्त 1च धावाचं योगदान दिलं आणि नवीन फलंदाज जयेश काकडे आला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. पहिली सफलता पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली राहुलला. शॉर्ट पिच चेंडू पोल केलाय, सक्सेसफुल, वंडरफुल सिक्सर. फ्लो आहे काय, बॅटचा स्पीड आहे, थोडीशी लेंथ मध्ये चुकी केली गोलंदाज राहुलनं, ती लेंथ ओळखली आणि ऑन साइडला मात्र चाबुक शॉट, रॉकेट शॉट आपण म्हणू शकतो. या अगदी फुलचा अंदाज आणि मिड विकेटची सीमारेषा मात्र सहजपणे ओलांडली गेली. पॉवरफुल स्ट्रोक. याच फटक्याची मात्र कुठेतरी आवश्यकता आहे आणि आता मात्र फलंदाजाला मात्र ओढ लागलेली आहे ती म्हणजे षटकारांची आणि हेच फटके तुम्हाला सातत्याने खेळावं लागतील. बागपूरला गेले टाक्यामध्ये डोक्यावर चिरला मात्र पाठवलाय. दर्शनीय स्ट्रोक, मिळतील एकूण 4 धावा. जबरदस्त शॉट सिलेक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. काय फटका तिथे मात्र सजवला एक्झॅक्टली चेंडूच्या मेरिटवरती. ऑफ स्टिकला चेंडू होता, पंच केला. शॉट एस्टाकावर फिल्डर तिथे तैनात होते, त्याच्या डोक्यावर चेंडूला मात्र त्या ठिकाणी पाठवला गेला. डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाहीये आणि चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना जबरदस्त बॅटिंग. या फटक्याची सुरुवातीला आवश्यकता होती, परंतु हरकत नाहीये. जयची एंट्री लेट झाली, परंतु संघासाठी ग्रेट होऊ शकेल का की इथं मात्र संकट मोचकाची भूमिका तो मात्र पार पाडेल का. चांगला रिदम मध्ये आहे अजून मात्र ते चांगला फटका पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन वरती उंची फटक्याला जास्त मिळाली आणि त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी झेल पकडला गेला आणि आपल्याच अंदाजामध्ये तिथे सेलिब्रेशन त्याने तिथे प्राप्त केला आणि अखेर आमनेपाडा संघाला लागतोय हा तिसरा धक्का. समीरने कमालीचा झेल अगदी लॉंग ऑन वरकडे टिपला गेला आणि आज समीर चांगल्या टच मध्ये आहे. मग बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना आपल्या संघासाठी. परंतु जयेश काकडेने मात्र कुठेतरी विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या.
दोन चेंडूमध्ये दोन चौकार एक सिक्सर एक आपण षटकार पाहिला होता. दोन्ही चेंडूला बाउंड्रीचं दर्शन घडवलं, परंतु त्यानंतर पुन्हा एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद झाला. नवीन फलंदाज संकेत पाटील आलाय. ओ बॅटची कडा चेंज ऑफ पेस स्लोअर वर होता, ती लेंथ ओळखता आली नाही. बॅटची वरची कडा लागली आणि एसटी रक्षकाने तो झेल तिथे समाप्त केला. अजून एक धक्का लागत असताना ग्रीष्मा 11 संघाला. चेंडू पडले तर थोडंसं अधिक बाउन्स सुद्धा चेंडूला मिळाला आणि अगदी वरची कडा लागली. चेंडूमध्ये वेग सुद्धा कमी केला होता. चांगले व्हेरिएशन करतोय राहुल. अधून मधून पाहिलं तर फास्ट रन टाकतोय, कधी कधी चेंडूवरती फिंगर रोल करतोय, स्लो रन सुद्धा तो टाकू शकतो. एवढी त्याच्याकडे क्षमता आहे आणि त्याच्याकडे भारतामध्ये पाहिलं तर अनेक शस्त्र आहेत असंच आपण म्हणू शकतो आणि त्यांचा तो मात्र चांगल्या प्रमाणे वापर करतोय आणि दोन सफलता त्याने मात्र या ठिकाणी प्राप्त केल्या. पुन्हा बॅटची कडा आणि आता मात्र चेंडू पाहू शकाल. एसटी रक्षक फाईन लेग आणि थर्डमॅनला बीट करून चाललाय चेंडू लॉंग स्टॉपच्या बाहेर 4 धावांसाठी. पूर्णपणे गिरकी दिली आणि नशिबाच्या 4 धावा इथे मात्र पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती 16 धावा लागल्या गेला. लक्ष्य पाहिलं तर 47 धावांचा आहे. म्हणजे या येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता. सध्या आपण व्यासपीठावरती पोहोचकाल ज्याच्या नावाने स्पर्धा आपण मित्रांनो खेळत आहोत. सरपंच चषक 2024 सन्मानित श्रीकांत तरे साहेब, त्याचे सोबतीला पाहू शकाल माजी उपसरपंच अक्षय शेठ पाटील कुमार, हे विसरून चालणार नाहीये. त्याचप्रमाणे पाहू शकाल ऑन स्क्रीन महेश पाटील सुद्धा आहेत. परंतु क्रिकेटपासून थोडेसे महेश पाटील आता दूर झालेले आहेत. याचा रिझन मात्र त्यांना विचारावा लागेल. चांगला चेंडू होता परंतु त्याच्यावरती फटका बनवला आणि चेंडू चालला पाईंच्या दिशेनं 4 धावांसाठी. हा चौकार. ची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 5. म्हणतात ना जखमी शेअर घातक होऊ शकतो आणि पाहू शकाल की आज जखमी शेअर आहे ऑन स्ट्राईकला राजकुमार. पाहू शकाल या ठिकाणी पंचाकडे लाऊड अपील. परंतु तुम्हाला मात्र ती प्रत्येक चेंडूवरती मोठा फटकाच खेळायचा होता आणि त्या अनुषंगाने मात्र एक चांगल्या चेंडूची हाताळणी गोलंदाज संजयकडून पाहायला मिळाली. जेवढा अनुभव राजकुमारकडे आहे तेवढाच अनुभव संजयकडे आहे. म्हणजे हा जो बॅटल आपण पाहतोय 2 लेजंड खेळाडूंमध्ये आपण हा बॅटल पाहतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला परंतु त्याचं उत्तर लगेचच पुढील चेंडूवरती या संजयने फलंदाजाला देत असताना इथे मात्र सुद्धा पुन्हा पाहू शकाल हुक करायचा होता परंतु पाहू शकाल आता मात्र डीप फाईनलीकडे क्षेत्रक्षक तैनात आहे ऋतिकच्या माध्यमातून. तिथे मात्र त्यांनी चेंडूला फील केला, फेक केली, तो परत 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. आज योगेशचा सुद्धा मात्र अंदाज वेगळाच पाहायला मिळाला. ते सुद्धा चांगल्या टचमध्ये आहेत. आज शॉर्ट फायनलच्या क्षेत्रामध्ये पाहू शकाल त्यांना फिल्डिंग करत असताना 3 चेंडूचा खेळ येणं अजूनही बाकी आहे आणि 3 चेंडूमध्ये 25 ची आवश्यकता. म्हणजे जरूर 3 चेंडू ते षटकार जरी आले तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत ग्रीष्मा 11 आपल्या संघ मात्र पोहोचू शकला नाहीये. काय सुरुवात झाली होती पहिल्या इनिंगमध्ये. रामकृष्ण काकडे याने मात्र पूर्णपणे संघाला बांधलं होतं. 7 धावा फक्त त्याने खर्च केल्या होत्या परंतु मागील 2 षटकांमध्ये मात्र गोलंदाजाने तब्बल 40 धावा खर्च केल्या आणि त्याचमुळे मात्र संघ आज या सामन्यामध्ये बागपटवरती पाहायला मिळतो. या औपचारिकता बाकी आहे. फक्त 2 लिगल चेंडू टाकायचे आहेत कारण 2 चेंडूमध्ये 24 ची आवश्यकता आणि जो संघ जिंकेल तो थेट आज क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणार आहे सरपंच चषक 2024 मध्ये. मंकड विकेट्स इथे मात्र अवेलेबल नाही आहे. सर्व संघाच्या गोलंदाजांनी याची नोंद घ्यावी कारण हा ICC ने सुद्धा नियम बंद केलेला आहे आणि आपण या स्पर्धेच्या मध्ये पाहतो की सर्व इंटरनॅशनल जे नियम आहेत ते फॉलो करतोय. फुलटॉस तिथे मात्र फुलटोल वसूल करेल का मिस्तामिंग. मिड विकेटला क्षेत्रक्षक मनोज गाटाल म्हणजे चूक होणार नाहीये. पकडला जेल आणि समाप्त झालाय त्या ठिकाणी फलंदाजाचा खेळ. तर मग खेळ पाहिला पाहू शकाल रिप्ले मध्ये
टॉपेज लागला होता अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श आणि त्याचमुळे मात्र एलिव्हेशन थोडंसं कमी जुळालं, ताकदीचा वापर सुद्धा कमी झाला आणि चांगली रनिंग अँड कॅच तिथे मात्र पाहायला मिळाली. फलंदाज बाद होत असताना निराशजनक कामगिरी पाहायला मिळाली आपल्याला ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या वतीनं. पहिल्या सामन्यामध्ये खूप छान कामगिरी या संघाची राहिली, परंतु तुम्हाला एखादी स्पर्धा जिंकायची असेल तर मात्र प्रत्येक सामना तुम्हाला जिंकावाच लागेल, कारण ही नॉकआउटची स्पर्धा आहे. तुम्ही जरी एक सामना जर पराभूत झाले तर मात्र तुम्हाला स्पर्धा सोडावी लागेल. परंतु लीग मॅचेसमध्ये तुम्ही एक सामना जर गमावला तर तुम्हाला पुन्हा संधी मिळत असते. परंतु या ठिकाणी आला डॉट आणि हा सामना जिंकलाय टीम गावदेवी स्पोर्ट यावेळी संघानं कॉंग्रॅच्युलेशन. आणि आजच्या दिवसाच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय, त्यांचं करूया आपण अभिनंदन आणि देऊया आपण ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच आपण लगेच तिथे अनाऊन्स करूया. ज्यांनी अष्टपैलू कामगिरी केली, यास बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर 26 धावांची तुफानी केली साकारली आणि गोलंदाजी करत असताना फक्त 2 धावा खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केला एक. यावेळी संघा म्हणून हालो चेक मनोज घाटाल ठरलाय या तील